जगाला भुरळ पाडणारा, हृदयाची धडकी भरवणारा, तरुणाईचा फेवरेट, 70 ते 80 डिग्रीच्या पायऱ्या, असा हा मोस्ट डेंजरस हरिहरगड. नमस्कार, ट्रॅव्हलर योगीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भर पावसात सगळ्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात डेंजरस असा किल्ला निवडला आहे, तो म्हणजे हरिहर किल्ला आहे. आणि आपल्यासोबत आहे DM, जे की 2022मध्ये आपल्यासोबत एका मोहिमेमध्ये होते. त्यानंतर आज आमचं प्लॅनिंग खूप दिवसानंतर मित्रांनो आज माझी आणि योगेशची भेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असा अनुभव आहे. पैसे देऊन ठाचून घेणं म्हणजे काय तर भर पावसात ट्रेकिंग करणं. हां, आणि आमच्या जरा जास्तच किडे. हे बघा, रस्ता काहीसा असा आहे. सकाळच्या फ्रेश एनर्जीने आम्ही ट्रेकला सुरुवात केली आणि आज पावसाने जरा जास्तच मनावर घेतलं होतं. सोमवारी गर्दी नसते म्हणून आज आम्ही हा प्लॅन केला होता, परंतु हरिहर किल्ला म्हटलंच तर गर्दी ही आलीच. आणि ह्या परिसरामध्ये भरपूर सारे धबधबे जे की आता ॲक्टिवेट झालेले आणि फुल हा रस्ता फुल पॅची आहे ना, सरकणारा, दमछाक करणार आहे. वाटेतले छोटे मोठे ओढे पार करत आम्ही गडाच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. पावसाळ्यातील आमचा हा पहिला ट्रेक होता, त्यामुळे आनंदाच्या भरात आम्ही काय करत होतो हेच कळत नव्हते. जंगलातील अवघड पायवाटा, आजूबाजूची दाट झाडी, पावला पावलावरती वाढणारे ओढे, यात मन अगदी रमत होते. हरिहरच्या देवराईतून चालत असताना पावसाच्या आवाजात हळुवारपणे पक्ष्यांचाही आवाज कानावर पडत होता. त्यात पाऊस इतका की हरिहर एक्सप्लोर करता येतो की नाही याची भीती देखील मनात होती. हरिहर किल्ला नाशिकपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावरती आहे. याचा इतिहास यादव राजवंशापासून सुरू होतो. पुढे मुघल आणि मग मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. गडाचा मुख्य उद्देश हा गुजरातच्या व्यापारी मार्गावरती नजर ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. हा किल्ला इसवी सन 1250च्या सुमारास बांधला गेला असावा असं मानलं जातं. यादवानंतर हा किल्ला बहमनी आणि नंतर निजामशाही, पुढे इसवी सन 1636मध्ये मुघलांनी गड जिंकून घेतला. पण खरी उठावाची वेळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1670 साली हरिहर किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे पेशवे काळातही या किल्ल्याचे महत्त्व टिकून राहिले. मात्र ब्रिटिशांनी 1818च्या लढाईत अनेक मराठा किल्ल्यांसोबत हरिहर किल्ला देखील ताब्यात घेतला. पावसाळ्यातली एक चूक आपल्या हातात आहे आणि एक घटना प्रत्येक जणांना अनुभवायला भेटते जो कोणी चष्मा वापरत असेल की ब्लर होते राऊंड राऊंड. आता मला फक्त अर्ध्या डोळ्यानं दिसतंय, 1.5 डोळा कामाचा नाही माझा. चलो, फुल गरम आहे. व्यू अप्रतिम. येले तेरे वास्ते में मकाला है रे. इसको भी इसमें चाट रे. याच्यातून देऊ तुला. काय काढ रे, दाणे दाणे काढ. दाणे दाणे नाही नाही, दाणे दाणे पिलं काय आणि वगैरे कुठं का रे हातात. पाऊस प्रचंड
जंगलाच्या पायवाटांची जागा आता मोकळ्या आणि दमछाक करून टाकणाऱ्या वाटेने घेतली होती. ओके वाव बघितलं ना किती खतरनाक आहे. इकडनं पुढं सटकल, इकडनं जाऊ. सेफ्टी फर्स्ट. याला म्हणतात जिंदगी तरी घेतली बहुतेक चपलीवर. चपलीवरती मानलं पाहिजे तुला. इकडनं जायचं का? पायऱ्या बघ ना, का टाकलं डाक बुंड्यावर. पागल बाई, पागल का. चढतोय मी पण. छोटीशी रिक्स घेऊ आपण. नाच करती काय? मी चेक करून घेऊ राहिलो टकतंय का काय. चेक करून घेतोय तो तिकडे आपला. चल भाई, फुल हवा येते डायरेक्ट वारे. भयंकर वारा आहे. येशील का? नाच करती काय? चलो आक्रमण करो, आगे बढ़ो. फुल ट्रॅफिक जातील इकडून कोपऱ्या कोपऱ्याने जाय ना. नाही नाही जागा नाही. आकाश तो आहे का? आमका भी ब्लॉक में ले लेना.
जान दे देंगे आपको लोग में लेने के लिए। आइए आपको खिलाते हैं हम गरम बिरयानी। रिटर्न करके पूरा आता है ना आपके ब्लॉग में आने के लिए हम जान दे देंगे। आप फोटो की बात कर रहे हैं, हम जान दे देंगे गुरु। तो ये 2 वड़ा पाव लगा देना। हटकर उल्टा सीधा पीछे। अरे चले सारा न झालं यार। अरे नाही होते तर पण टाकायचं। या ठिकाणी एक तळं लागलं आहे आपल्याला किल्ल्याच्या टॉपवरती आणि प्रचंड प्रमाणात धुकं आहे आता. हे एक तळं, दुसरं, हे एक तिसरं आहे आणि समोरच बजरंगबलींचं मंदिर आहे. आणि या तळ्याची एक सिस्टीम आहे. हे तळं भरल्याच्या नंतर या ठिकाणून या तळ्यात पाणी येईल आणि ह्या पाण्यात हे तळं भरलं त्या समोरच्या साईडला म्हणजे ही खोली भरत राहते. आणि हवेचा दाब इतका आहे, इतकं प्रचंड हवेचा दाब आहे या ठिकाणी की चालता चालता अचानक प्रेशर जाणवतोय हवेचा. आणि एक बजरंगबलींची मूर्ती आहे आपल्यासमोरच. मारुतीराया म्हणजे भक्ती, पराक्रमी, ऊर्जेचा स्रोत. यामुळेच तर आपल्या मावळ्यांनी वर्षानुवर्ष हे किल्ले अजिंक्य ठेवले. याच शिवलिंगाचं अस्तित्व केवळ दगडात नाही तर श्रद्धेच्या अंतर्रूपात आहे. याच जागेवर त्र्यंबकराजाच्या काठावरून वाहणाऱ्या गोदावरीसारखी शांतता नक्कीच जाणवते. हा भला मोठा तलाव वर्षानुवर्ष पाणी साठवून ठेवतो. गडावरील पाण्याची ही नैसर्गिक शिदोरी पूर्वीच्या काळी फार उपयोगी पडायची आणि आज देखील उपयोगी पडतेची. सर्वात मोठं या ठिकाणचं तळ आणि या तळ्याला खेळूनच देवांची पिंड आहे. इकडे एक अजून एक आहे, एक छोटीशी आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण व्हिडिओ इथेच संपवतोय. काही जास्त फक्त येऊन राहिले एकदम रिक्स न घेता आपण तर काय. जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर फॉलो करून काही भेटू पुन्हा नवीन. बघा खूप मजा येणार आहे तुम्हाला. एकदम थ्रिल होता, मजा आली. ट्रेकिंगलाच मजा आली. नवीन प्लॅन बनवतो. स्टेट चलो आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. बस रुक जाओ. नीली शर्ट रुक रुक थांबून घे. अरे ये तू थांब 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 थांबून घे. चल भाई दिनेश ये खाली. एक एक जा एक एक जा एक एक जा पासून जाऊ. एक एक जा जाऊ जाऊ थांबून घ्या. उभे राहून घ्या. योग्य एक एक पायरी उतर तू पण. एक एकच नाही. हे गर्दी रे. दोघे जण जाते एकदमच. चल आता भाई. मला असं वाट राहिलं तू रिक्स घेऊन राहिलं रे. काय कशी रिक्स? शूटिंगची नाही रे. तू पहिले ग्रीप पकडत आहे. पायरी उतरत आहे. भाई शूटिंग गेली कॅन्सल. टेन्शन नाही घ्यायची एवढं. मग देख सकते हो दोस्तों, जिरली.
होता, काहीच अडचण नाही आम्हाला. तर आता हा पॅच कव्हर झाला पाहिजे, कारण हवा इतकी भयंकर आहे की डायरेक्ट लोटती आहे माणसाला.